हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? संडे म्हणलं ना की असं निवांत होत राहतं सगळं. नाश्ता पण असा थोडा हेवी असला तर बरं वाटते नाही का? तर आता इथे बघा, इथे छान असा मसाला डोसा बनवलेला आहे. बटाट्याची चटणी, नंतर सांबर, डोसे आणि त्यासोबत बरेच जण नारळाची चटणी करतात. तर इथे मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे, कारण आमच्या घरात नारळाची चटणी काही एवढी आवडत नाही. तर हे कसं बनवलं? एकदम सोपी पद्धत, काहीच वेळ खाऊ पद्धत नाही आहे. एकीकडे हे करा, एकीकडे ते करा. बस लगेच तुमचं हे जास्तीत जास्त अर्धा 1 तासामध्ये हे पूर्ण नाश्ता रेडी. 1 तास याच्यासाठी म्हणलं, की अख्ख्या फॅमिलीसाठी म्हणलेलं आहे ना, त्याच्यामुळे 1 तास धरलेला आहे. 1 तास पण खूप झालेला आहे. पण कमीत कमी वेळात कशी बनते, चला बघूया. तर इथे काय केलेलं मी, एक वाटी डाळ घेतलेली, तूर डाळ. तर नंतर तुम्हाला सांगते ही डाळ खूप जास्त झाली होती, म्हणून मी आधीच सांगते, की 1 वाटी न घेता तुम्ही अर्धी वाटी घेतली तरी चालेल. आणि अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली, धुतलेली आणि छान धुवून घेतलेले आणि मग हे टाकले कुकरला. कुकरला टाकले, त्याच्यामध्ये मी 1 गडवा पाणी टाकलं. नंतर त्याच्यामध्ये आणखी एक ग्लास आणखी वरून टाकलेला. मग त्याच्यामध्ये मी 2 चमचे मीठ टाकलं होतं, हळद टाकली. नंतर याच्यामध्ये तुम्हाला सांगते मी तिखट टाकलं. इथे 4 चमचे तिखट टाकलेलं आहे मी. आम्ही 7 जणांची फॅमिली आहे, त्याच्यासाठी मी 4 चमचे टाकलेलं आहे. तर तुम्ही कमी जास्तही करू शकता. तुम्ही 2ही वापरू शकता. इथे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही कंपनीचा तुम्ही सांबार मसाला टाकू शकता किंवा घरी बनवलेला असेल तोही चालतो. आता इथे मी चिंच टाकलेली, गूळ टाकलेला आणि व्हेजिटेबल घेतलेले. तर व्हेजिटेबल कोणतेही टाकू शकता. याच्यामध्ये ड्रमस्टिक पण टाकू शकता. आता माझ्याकडे नव्हती म्हणून नाही टाकलं. भोपळा, गाजर, बीट, कांदा, टोमॅटो हे सगळे व्हेजिटेबल या पाण्यामध्ये आपल्याला कुकरला लावायचे. आता एकीकडे कुकरच्या शिट्ट्या होतात, तोवर आपण काय करू, चटणीची तयारी करू. तर इथं शेंगदाणे घेतलेले, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आणि ते छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. हे तुम्हाला असं वाटत जळलेले आहेत, जळलेले नाही. छान होऊ दिलेले आहेत मी. फक्त वरचं जे कोटिंग आहे ते जळलेलं होतं. नंतर जे वरचं आहे ना, ते आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्यांना असे नागडे करून घ्यायचे आहेत. तर बघा हे झालं, तर आपल्याला गूळ घ्यायची आहे, परत चिंच आणि 2 लसूण पाकळ्या आणि 6 ते 7 मिरच्या. मिरच्या पण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता बघा हे आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये 1 चमचा मीठसुद्धा आपल्याला घालायचं आहे. आता हे आपल्याला करायचं आहे बारीक. बस. आता छोट्या कढईमध्ये 2 चमचे किंवा 1 चमचा तेल घ्यायचा. नंतर मोहरी छान तडतडून घ्यायची आणि नंतर ते झालं की याच्यामध्ये टाकायचा कढीपत्ता. आता यावेळेस मी गॅस बंद करून ठेवलेला, कारण ते खूप अंगावर उडतं. तर गॅस बंद करून टाकलेला आणि जी आपण चटणी बारीक करून घेतलेली ती बस याच्यामध्ये सोडून दिली. बस. हे तुम्ही वेगळ्या पॅनमध्ये, तडका पॅनमध्ये पण करू शकता आणि वरून तडका लावू शकता. पण ती चटणी मग जास्त वेळ टिकत नाही, खराब होती लवकर. म्हणून तुम्ही एक वेळेस फक्त चालू गॅसवर ठेवा आणि लगेच गॅस बंद करू. आपल्याला शिजवायची नाही आहे, पण बस 2 मिनटं, 2 पण नाही, 1च मिनिट म्हणावं लागेल. बस आपली चटणी झाली रेडी. आता इथे आपल्याला करायचं आहे, सांबार आपला रेडी झाला. मी 5 ते 6 शिट्ट्या दिल्या होत्या सांबारला. आता इथं कढई घ्यायची. कढई छोटी पडली होती म्हणून कढई मोठी घ्या. तर बघा, इथे आपल्याला मोहरी टाकायची आहे. इथं आपल्याला लसूण वगैरे टाकायचं नाही आहे. आपण सांबार बनवत आहे, तर इथे आपल्याला फक्त मोहरी आणि कढीपत्ता घालायचा आहे आणि जे मिश्रण आपण केलेलं होतं, बस ते याच्यामध्ये घालून द्यायचं. आणि हो, याच्यामध्ये नंतर मी थोडं पाणी पण घातलं होतं आणि नंतर मी याच्यामध्ये अ, वरूनसुद्धा सांबार मसाला घातलेला होता 1 चमचा आणि वरून कोथिंबीर टाकून बघू शकता तुम्ही किती छान झालं आणि हे चवीला खूप सुंदर असं झालं होतं, म्हणजे सांगू शकत नाही. बस करून बघा. तर आता बघा इथे आपण आपल्या बटाट्याच्या तयारीला लागू. इथे मी मोहरी टाकली, जिरं टाकलं. आता तुम्हाला ते नाही होत तर बघा मी कढीपत्ता टाकला, लगेच कांदा टाकला. नंतर तुम्हाला सांगते हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरचीचं प्रमाण इथे पण तुम्ही तुमच्या मनाने करू शकता, म्हणजे आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर इथे मी हे थोडंसं होऊ दिलं. याच्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकली. हे थोडं म्हणजे 5-1 मिनिट होऊ दिलं फक्त, जास्त होऊ द्यायचं नाही आपल्याला तो कांदा आणि मिरची. हळद टाकली. नंतर तुम्हाला सांगते 1 चमचा मीठ टाकलेला आणि हे झाल्यावर थोडेसे मी जेवढे टोमॅटो कापलेले दिसत आहे त्यामधले अर्धेच टाकलेले, जास्त टाकले नव्हते. आणि मग नंतर इथे मी 5 बटाटे उकडून घेतलेले होते, मीठ टाकून उकडून घेतलेले.
बघू शकता त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि बस मिक्स करायचं आहे. इथे काय केलेलं मी थोडं वरून मीठ टाकलेलं होतं. मला थोडं मीठ कमी वाटलं होतं. मग मीठ वरून घेतलेलं मी याच्यामध्ये. तुम्ही आपलं चवीनुसार ॲडजस्ट करू शकता. बघा आपली बटाट्याची चटणी पण रेडी आहे. आता डोसा बॅटर जर तुम्हाला म्हणजे डोसा बॅटर सहसा सगळ्यांनाच माहिती आहे. तर तरी मी तुम्हाला एक अंदाज सांगते. डोसा बॅटर रात्री काय सकाळी काय करायचं, 2 ग्लासच्या याने जर घेतलं तर मी तुम्हाला सांगते एका ग्लासमध्ये 1 वाटी आपली उडदाची डाळ धुतलेली आणि 2 वाट्या तांदूळ हे सकाळी भिजत घालायचं. रात्री मिक्सरमधून छान अशी प्युरी काढून घ्यायची. मग रात्रभर आपल्याला ते फर्मेंट करायसाठी ठेवून द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी मग ते पीठ आपल्याला वापरता येतं. तर दुसऱ्या दिवशी जेव्हा रात्री आपल्याला मीठ त्या पिठामध्ये टाकायचं नाही. दुसऱ्या दिवशी जेवढं आपल्याला डोसाला लागतं तेवढं पीठ साईडला काढायचं आणि त्याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ टाकायचं आणि थोडं पाणी टाकायचं. बस मग डोस्याचं बॅटर आपलं रेडी होतं. जर अजूनही तुम्हाला जर कळलं नसेल तर तुम्ही नक्की मला मेसेज कराल. जे नवीन असतील ते त्यांच्यासाठी नक्की तो व्हिडिओ बनवाल मी. तर अशा प्रकारे बघा आपण आपलं जे ब्रेकफास्ट थाली होती तर त्याचे मी असे 2 डोसे बनवून घेतलेले माझ्यासाठी. तर डोस्यांना तुम्ही तेल, बटर, तूप तुमच्या आवडीनुसार लावू शकता. तर बघा इथे मी तेलाचा वापर केलेला आहे. आणि अशा प्रकारे आपली थाली पण रेडी झालेली आहे. आपले जे 2 डोसे होते ते पण मी रेडी करून घेतलेले. तर बघा सर्व्ह करू. तर मी इथे घेतलेली बटाट्याची चटणी, नंतर सांबार थोडा थिक झालेला तर नंतर मी याच्यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेतलेलं होतं. तर बघा इथे चटणी घेतलेली आणि बघू शकता किती छान झालेलं. तर नक्की करून बघा. थँक यू सो मच.